एक अशी व्यक्ती जिने भारताच्या सुरक्षा धोरणाची दिशाच बदलून टाकली. 1960च्या दशकात केरळमधल्या एका छोट्या पोलीस स्टेशन पासून सुरुवात करणारा हा अधिकारी पुढे जाऊन भारताचा सर्वात दीर्घकाळ सेवा देणारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनला आणि त्यांनी भारताची बचावात्मक म्हणजेच डिफेन्सिव्ह रणनीती बदलून तिला आक्रमक बचावात्मक म्हणजेच ऑफेन्सिव्ह डिफेन्स बनवलं. हे नाव आहे अजित डोवाल. नुकताच त्यांना प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पलीकडे जाऊन त्यांची कारकीर्द, त्यांची कामगिरी, पाकिस्तानसाठी त्यांची रणनीती, चीनसाठी त्यांची रणनीती आणि त्यांच्यामुळे भारताचं संपूर्ण संरक्षण धोरण कसं बदललं हे आपण सविस्तर बघणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. परंतु माझी तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अजित कुमार डोवल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंडमधील पौड़ी गढ़वाल जिल्ह्यात एका गावात झाला. वडील मेजर जी ए डोवल भारतीय लष्करामध्ये होते. आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर 1968 साली ते भारतीय पोलीस सेवेत म्हणजेच IPS मध्ये दाखल झाले आणि त्यांना भेटलं केरळ हे कॅडर. पण त्यांची खरी ओळख घडली ती अवघ्या 4 वर्षातच, जेव्हा त्यांची निवड गुप्तचर विभागात झाली म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो. इथून पुढचा प्रवास हा त्यांच्या भारताच्या अंतर्गत आणि परराष्ट्र सुरक्षेला आकार देणारा ठरला. मिझोराम मधील बंडखोरांच्या काळात त्यांनी बंडखोर नेता लाल डेंगा यांच्या 7 प्रमुख साथीदारापैकी 6 जणांना वाटाघाटीच्या माध्यमातून शांततेच्या मार्गावर आणलं. हे काम पूर्णपणे बुद्धी आणि संवाद कौशल्यावर आधारित होतं. बळाचा वापर इथे कोणत्याही आणि कशाही प्रकारे करण्यात आलेला नाही. पंजाबमधील खालिस्तानी दहशतवादाच्या शिखरावर असताना 1988 साली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लॅक थंडर या कारवाईमध्येही त्यांचं मोलाचं योगदान आहे, ज्यासाठी त्यांना शौर्याचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच कीर्ती चक्र देण्यात आलं. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाकिस्तानमधील त्यांचं अंडर कव्हर काम. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तामधील 6 वर्ष अधिकृत सेवा देत असतानाच 1 वर्षभर त्यांनी स्वतःची खरी ओळख लपवून पाकिस्तानमध्ये वास्तव्य केलं आणि महत्वाची सामरिक माहिती गोळा केली. आणि याच धाडसामुळे त्यांना भारताचा जेम्स बॉन्ड असं म्हणतात. 2004 ते 2005 मध्ये ते गुप्तचर विभागाचे संचालक बनले. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतलं हे सर्वोच्च पद होतं. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच NSA म्हणून नियुक्ती केली. 2019 आणि 2024 मध्ये त्यांची फेर नियुक्ती झाली. आज ते भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा देणारे NSA आहेत म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. हा काळ भारताच्या सुरक्षा धोरणासाठी खूप महत्वाचा होता. 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर आणि त्याआधी अनेक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचं धोरण मुख्यतः स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट म्हणजे संयमी आणि बचावात्मक राहिलेलं होतं. हल्ला झाला की डोजियर तयार करायचा, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुरावे मांडायचे, पण थेट प्रत्युत्तर देण्याचं टाळायचं. डोवल यांनी NSA पदाची सूत्र हाती घेताच या धोरणामध्ये बदल घडून आणला आणि हाच बदल पुढे डोवल डॉक्ट्रिन किंवा डिफेन्सिव्ह ऑफेन्स या नावाने ओळखला जाऊ लागला. 2014 मध्ये NSA पद स्वीकारण्याआधीच फेब्रुवारी 2014 मध्ये शस्त्र विद्यापीठात झालेल्या एका व्याख्यानात डोवल यांनी तत्वज्ञान स्पष्ट केलं होतं. त्यांच्या मते कोणत्याही शत्रूशी सामना करण्याचे 3 मार्ग असतात. पहिलं म्हणजे बचावात्मक धोरण, म्हणजेच केवळ चौकीदार आणि रक्षकाप्रमाणे थांबून राहायचं आणि शत्रू आला तर त्याला रोखायचं काम करायचं. आणि जे दुसरं आहे ते म्हणजे डिफेन्सिव्ह ऑफेन्स, म्हणजेच बचावात्मक परंतु आक्रमक, म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी जिथून हल्ला होतो तिथेच जाऊन कारवाई करणं. आणि तिसरं म्हणजे संपूर्ण आक्रमक मोड, म्हणजे थेट युद्ध ज्यात अण्वस्त्रांचा धोका सुद्धा असतो. डोवल यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानसारखी आण्विक शक्ती असलेल्या शेजाऱ्या विरुद्धात पूर्ण आक्रमक मोड शक्य नाही, कारण त्यात अणुयुद्धाचा धोका आहे. पण पूर्णपणे बचावात्मक राहणं सुद्धा परवडणारं नाही, कारण त्यात भारताला केवळ फटका सहन करावा लागतो, विजयाची शक्यता नसते. म्हणून त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला, डिफेन्सिव्ह ऑफेन्स. याचा सरळ अर्थ असा आहे की जर दहशतवादी हल्ला सीमेपलीकडून होत असेल तर भारत त्या उगम स्थानावर जाऊन कारवाई करेल. यात लष्करी कारवाई बरोबरच शत्रूच्या कच्च्या दुव्यावर वार करणं, जसे की आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडणं, दहशतवादाला दिला जाणारा पाठिंबा जगासमोर उघड करणं आणि पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय स्थैर्यालाच आव्हान देणं, या सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो. तुम्हाला माहिती असेल की डोवल यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. पाकिस्तानला उद्देशून ते म्हणाले होते, तुम्ही 1 मुंबई कराल तर तुम्ही 1 बलुचिस्तान गमवाल. यू डू 1 मुंबई यू विल लूज बलुचिस्तान. म्हणजे जर पाकिस्तानने भारतात मुंबईसारखा दहशतवादी हल्ला घडवला तर भारत बलुचिस्तानमधील असंतोषाचा फायदा घेऊन पाकिस्तानला जशास तसं उत्तर देईल. या धोरणाचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर सीमा ओलांडून थेट कारवाई केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताने अशा प्रकारचे उघडपणे सीमे पलीकडे जाऊन कारवाई केल्याचे जाहीर केलेले होते. याचंच दुसरं उदाहरण म्हणजे बालाकोट एअर स्ट्राईक. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल पलीकडे जाऊन बालाकोट इथल्या दहशतवादी प्रशिक्षण स्थळावर कारवाई केली. हा भारत पाकिस्तान संबंधामधला एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो, कारण 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानच्या मूळ भूभागावर हवाई कारवाई केलेली होती. आणि तिसरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील 9 दहशतवादी तळावर अचूक क्षेपणास्त्रे हल्ले करण्यात आले. रावळपिंडी जवळील नूर खान एअरबेस सारख्या अत्यंत संवेदनशील लष्करी तळावरही या कारवाईत निशाणा साधला गेला. राफेल विमानामधून स्कॅल्प क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्बचा वापर करत अवघ्या 23 मिनिटात ही अचूक कारवाई करण्यात आली. हे या डॉक्टरीनच्या परिपक्वतेचं आणि प्रभावी अंमलबजावणीचं उत्तम उदाहरण मानलं जातं. या डॉक्टरीनचा एक गाभा असा आहे की पूर्वी भारत दहशतवादी हल्ल्यानंतर केवळ निषेध नोंदवायचा, डोजियर द्यायचा. आता भारत थेट प्रत्युत्तर देतो, पण ते इतकं मोजून मापून दिलं जातं की अणुयुद्धाची पातळी गाठली जात नाही. यालाच नियंत्रित तीव्रता म्हणजेच कंट्रोल इस्कलेशन असं म्हणतात. 5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम म्हणजे 370 हे रद्द केलं आणि या राज्याचं 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं. हा भारताच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठा घटनात्मक निर्णय होता. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत NSA म्हणजे अजित डोवाल यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. कलम 370 हटवल्यानंतर लगेचच डोवाल स्वतः श्रीनगरला रवाना झाले आणि तब्बल 11 दिवस काश्मीरमध्ये ते तळ ठोकून राहिले. या काळात त्यांनी शोपियान सारख्या दहशतवाद्याग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट दिली, स्थानिक पोलीस आणि CRPF जवानांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ठामपणे सांगितले की काश्मीरमधील बहुसंख्य जनतेचा या निर्णयाला पाठिंबा आहे आणि लादलेले निर्बंध हे केवळ पाकिस्तान पुरस्कृत गोंधळ रोखण्यासाठी आहेत. तर आता वळूया चीनकडे, भारताच्या सर्वात मोठ्या सामरिक आव्हानाकडे. पूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये हिंसक संघर्ष झाला, ज्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. गेल्या 45 वर्षातील सीमेवरील पहिली प्राणहानी होती. यानंतर भारत चीन संबंध कमालीचे ताणले गेले. चीन संदर्भात डोवाल यांची भूमिका नेहमी स्पष्ट आणि व्यावहारिक राहिलेली आहे. एका जाहीर व्याख्यानात ते म्हणाले होते की चीन महत्वाचा देश आहे, आपले सीमेवर काही मतभेद आहेत, त्यांच्या संरक्षण हालचालीबाबत आपल्याला चिंता आहे, पण त्याचबरोबर व्यापारासारख्या इतर क्षेत्रात जिथे सहकार्य शक्य आहे तिथे आपण सहकार्य करत आहोत. थोडक्यात चीनसाठीची डोवाल यांची रणनीती ही सीमेवर ठाम पण संवादाचे दरवाजे खुले अशी राहिलेली आहे. गरज पडेल तिथे लष्करी ठामपणा दाखवायचा. हे सगळे बदल केवळ एका व्यक्तीमुळे झाले असं म्हणणं योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय इच्छाशक्तीचाही यात मोठा वाटा आहे. पण या धोरणाची आखणी, अंमलबजावणी आणि सातत्य राखण्यात अजित डोवाल यांची भूमिका निर्विवादपणे केंद्रस्थानी राहिलेली आहे. आणि म्हणूनच अनेक विश्लेषक या संपूर्ण दृष्टिकोनाला त्यांच्या नावाने डोवाल डॉक्ट्रिन असं म्हणतात. आणि या दशकभराच्या योगदानाची दखल घेत 1 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आला. 1983 साली जयंतराव टिळक यांनी हा पुरस्कार स्थापन केलेला होता. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिग्गजांना हा पुरस्कार भेटलेला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी डोवाल यांच्या निवडीमागचं कारण सांगताना एक समर्पक तुलना केली. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात गुप्त क्रांतिकारी नेटवर्क उभं केलं होतं, त्याच धर्तीवर डोवाल यांचं गुप्तचर आणि सुरक्षाविषयक कार्यवाही तितकंच मूक पण तितकंच निर्णायक राहिलेलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज भारताच्या सामरिक विचारसरणीला दिशा देणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वापर्यंत येऊन पोहोचला. आणि हाच प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी खरोखरच अभ्यासण्यासारखा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.